नमस्कार. बघा मित्रांनो, आपली ही MPSC PYQची सिरीज चालू आहे. हा भाग दुसरा आहे. पहिला भाग आपण बघितलेला आहे. बघा याच्यामध्ये काय आहे, MPSC मध्ये जे काही प्रश्न आलेला आहे मॅथ आणि रिझनिंगचे, ते प्रश्न आपण घेतो आहे आपल्या या चॅनलवरती. ठीक आहे. चल, आता कालपर्यंत आपण 9 प्रश्न बघितलेत. आज आपला हा 10वा प्रश्न असेल. बरोबर. इथपर्यंत आपण काल बघितलं होतं UPSC CSAT 2023चा आपण प्रश्न काल बघून झालेला आहे. ठीक आहे. आज आपण 10वा प्रश्न घेऊयात. बरोबर. हा प्रश्न आहे 10वा. सर याच्यामध्ये काय म्हटलंय आणि प्रश्न कुठं आलाय, तर UPSC CSAT 2014चा प्रश्न आहे. बरोबर. आता आपण काल त्याच्यामध्ये 2011, 12, 13 पर्यंत आले होते ते बघितले. आता 14, 15 आपण पुढे पुढे असं जातोय. ठीक आहे. जसं जसं आपण पुढे पुढे जाऊ तशी तशी आपली डिफिकल्टी लेवल वाढेल. आता प्रश्न काय मित्रांनो, 1 घंटा दर 12 मिनिटांनी वाजते, दुसरी घंटा 24 मिनिटांनी वाजते, तिसरी घंटा दर 32 मिनिटांनी वाजते, सकाळी 8 वाजता तीनही घंटा एकाच वेळी वाजत असतील तर अन्य कोणत्या वेळी त्या एकत्र वाजतील. म्हणजे 8 वाजायच्या नंतर त्या एकत्र, पहिले 8ला एकत्र वाजले, त्याच्यानंतर म्हणजे कोणत्या वेळी ते एकत्र वाजतील किंवा एकत्र, असं त्यांनी प्रश्न दिला आहे. आता सर काय आहे, मग याचा ज्यावेळेस प्रश्न असेल त्यावेळेस आपल्याला काय करायचं, सर हे सर 18 आणि सर 24 आणि हे सर 32, ह्या तिघांचं आपल्याला काय काढायचं आहे, लसावी काढायचं आहे. सर लसावीच का बरं काढायचं आहे, तर सर याच्यात कुठं लसावी तर दिलं नाही, सर मसावी बी दिलं नाही, पण तुम्ही लसावीच का बरं म्हणताय, तर लसावी बघा मित्रांनो, याच्यात जास्तीत जास्त शब्द दिला आहे का, तर नाही. जास्तीत जास्त असेल मग आपण मसावी काढलं असतं, पण याच्यामध्ये सर कमीत कमी शब्द पण कुठं नाही आहे. मग आपण काय, ज्यामध्ये काही मसावी लसावी काहीच नाही, पण तो कमीत कमी ना 8 वाजता एकत्र वाजले, म्हणजे पहिल्या वेळेस किती वाजेल, म्हणजे कमीत कमी शब्द आला ना मित्रांनो तिथे. मग बरोबर, म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, मग तसं इथे काढायचं आहे लसावी. एवढं क्लिअर हो. आता बस, आता यांचा काढायचा आहे. सर लसावी काढायची ट्रिक आपल्याकडे आहे. सर हे 32 आहे आणि हे सर 24, दोघांना भाग जाईल अशी संख्या सांगा. बरोबर. 8 चूक सर 32, 8 त्रिक सर 24. आता भाग जातो का 4 3 तर नाही, पण तिरकस गुणाकार करा. 3 दुनी सर 6 आणि 3 त्रिक सर, तर सर हे 9. आता 32 आणि 24चा लसावी आहे मित्रांनो 96. आता काय करायचं, हे 18ने भाग जातो का, तर सर नाही 96ला, का 18च्या पाड्यात 96 नाही ना, तर मग आपण काय करणार, हे 18. बस. आता मित्रांनो भाग द्या दोघांना, तर कशाने भाग जातो सर, तर सर 3ने भाग जातो. 3 त्रिक 9, 3 दुनी तर सर 6, 3 सक तर सर 18. आता सर यांना भाग जातो का, तर हो सर, यांना अजून कोणत्या संख्येने भाग जातो, तर 2ने जातो. बे 1 बे, बे सक 12 आणि ते बे त्रिक 6. आता 16 आणि 3ला जातो का, तर नाही. याचा काही विचार करायचा नाही आता मित्रांनो. आता आपल्याला असा तिरकस करायचा, 96 आणि 3, 96 गुणिला 3 करा किंवा 16 गुणिला 18 करा. आता 3 सक सर 18. बरोबर. हातच्याला किती 1, 3 नम 27 आणि 1 तर सर 28. हे 28 काय आहे, 288 काय आहे सर, तर 288 आहे मित्रांनो हे मिनिटे. म्हणजे 288 मिनिटानंतर हे तीनही एकत्र वाजतील. मग आता 288 म्हणजे 288 कुठं दिलं नाही सर. मग आता 288ला काय करायचं आपल्याला, 288ला सर 60ने भागायचं आहे. सर 60ने आपण का बरं भागतोय, तर 60ने असं कोणत्याही मिनिटाला जर मित्रांनो तासामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला 60ने भागावं लागतं. म्हणजे एका तासामध्ये 60 मिनिटे असतात, म्हणून आपण त्याला तासामध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला करतोय. आता बस 6 चूक तर बरोबर सर 24, म्हणजे हे 4 तास पूर्ण भाग गेलाय 4ने आणि उरले किती, तर सर 48 मिनिटे. म्हणजे 4 तास 48 मिनिटे भाग जाईल पूर्ण. बरोबर. म्हणजे जर मित्रांनो तुम्ही हे 288ला 60ने जर भागलंय तर उत्तर बा 6 चूक 24 म्हणजे 6 म्हणजे 240 सर. उरलं बघा, हे 8 उरले, 4 आणि हे 0, म्हणजे हे उरलेले मिनिटे आहेत आणि हे तास आहेत. मग 4 तास 48 मिनिटे. बरोबर. तसं नाही, पण वाजले होते किती सकाळी, तर सकाळी 8 वाजता एकत्र वाजले होते. मग हे सर 8 आणि याच्यामध्ये सर मी हे 4 टाकणार. बरोबर. 4 48. बरोबर. यांची बेरीज करा. 48ला किती होईल, 48 आणि हे किती होईल 12 मिनिटे. म्हणजे 12 वाजून 48 मिनिटानंतर हे तीनही घंटा एकत्र सर वाजतील. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. जर मित्रांनो तुम्ही ह्या चॅनलसोबत इथून पुढे, बरोबर, इथून पुढे 2
महिने जर या चॅनलसोबत तुम्ही राहिले, 9 नोव्हेंबर हे आपले टार्गेट आहे. 9 नोव्हेंबर कंबाईनची प्री आहे, 9 नोव्हेंबर 2025ला. तर 2025 9 नोव्हेंबर पण जर तुम्ही या चॅनलसोबत राहिले तर तुम्हाला PYQचं गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळतील याची मी तुम्हाला शाश्वती देतो. ठीक आहे. आता बघा पुढचा प्रश्न क्लर्क 2014चा. आणि मी जे शिकवतो आहे मित्रांनो ती ट्रिक जर तुम्हाला समजत असेल तर तुमच्या सहकार्याची गरज आहे. चॅनलला लाईक करा, बरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण की जसं जसं आपल्याला व्ह्यू वाढतील, सबस्क्राईब वाढतील, तसं तसं मला पण एक प्रेरणा मिळेल की चला विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचं आहे. हा विद्यार्थ्यांसाठी चालवलेला एक फ्रीमधला उपक्रम आहे. ही सिरीज आहे बरं का. स्टेप बाय स्टेप आपण बरोबर प्रत्येक टॉपिक वाईज आणि प्रकारावाईज त्याच्यामध्ये आपण पुढे पुढे जातोय. चला आता बघा 92 व 70 या संख्यांचा लसावी आणि मसावी अनुक्रमे खालीलपैकी किती आहे सर? संपलंय ना. आता काय करायचं आहे सर? आता पहिले लसावी आहे मग सर मसावी आहे. तर मी काय करणार सर, हे 92 मधून सर मी 70 वजा करणार, बरोबर. 2 मधून 0 गेले तर सर 2, 9 मधून 7 गेले तर सर 2. म्हणजे आपला मसावी काय निघाला सर? हे आहे आपला मसावी. मसावी किती आहे सर? 22 असेल किंवा 22 पेक्षा लहान 22ला भाग जाणारी संख्या असेल. आता सर इथे तर पहिले मला मसावी तर बघा हे ते किती आलंय, मग मसावी तर मला 2 नंबरला पाहिजे ना, मग हे तर नाही आहे. संपला विषय. आता याच्यात सांगा 4ने भाग जातो का सर 22ला? तर नाही आहे. 22ला 4ने भाग जातो. हे 2 ऑप्शन तर माझे गेलेत. आता तिसरा ऑप्शन बघा, 2 आहे, 2 आहे, म्हणजे हे दोन्हीमधून कोणतं तरी एक असेल. आता आपण मसावी 2 आहे आपला कन्फर्म झालं. आता पुढे काय करणार सर? हे सर 92 आहे भागीला 70 आहे. आता आपण लसावी काढू ना. लसावी काढल्यावरती उत्तर क्लिअर होऊन जाईल. मग आता चला आता काय करायचं आहे सर? दोघांना फक्त भाग द्या अशी संख्या आहे की दोघांना भाग जाईल. तर कोणती संख्या आहे सर? तर 2 आहे. बेचूक 8 आणि बेसक सर 12 आणि इथे सर बेत्रिक 6 आणि बेपंच सर 10. क्लिअर. आता सर अशी संख्या आहे का की उलट सुलट भाग जाते? तर सर यांना दोघांना तर भाग जात नाही ना. आता 46 आणि 35ला कोणती संख्या आहे भाग जाईल? तर नाही सर. मग आता फक्त तिरकस गुणाकार करा. एक तर यांचा गुणाकार करा नाहीतर यांचा गुणाकार करा. तर सर मी 46 गुणीला सर मी हे 70 करतोय, बरोबर. आता हा 0 लिहून टाकतो. 7 सकम 42 ची 2 हातच्याला किती सर? 4. 7 चूक 28 आणि 4, 28 आणि 4 सर 32. म्हणजे माझा लसावी किती निघाला सर? तर 3220 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन 3 मध्ये आहे 3220. संपलंय. माझं उत्तर काय असेल मित्रांनो? मग माझं उत्तर असेल 3 नंबर. एवढं क्लिअर आहे मित्रांनो. लसावी कसं काढायचं आहे, मसावी कसं काढायचं आहे हे जर तुम्ही बघितला नसेल तर हे पण बेसिकचा व्हिडिओ मी टाकतो, तो पण मी तुम्हाला टाकतोय. तसं तुम्ही कमेंट करा की सर लसावी आणि मसावी हे पण बेसिकवरती टाका. त्याची पण आपण एक सिरीज चालू करून टाकूया. ठीक आहे. जर तसं काही सुझाव असेल, काही इम्प्रूव्हमेंटची गरज असेल किंवा तुम्हाला काही लागत असेल मित्रांनो तर तसं तुम्ही कमेंट करा. त्याच्यानुसार आपण त्याच्यामध्ये करूयात. ठीक आहे की तुम्हाला काय हवं आहे. फक्त एकच रिक्वेस्ट आहे मित्रांनो की विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ. कारण की शेअर केलं की त्याचा तुम्हाला पण फायदा होईल, तुमच्या मित्रांना पण फायदा होईल आणि त्याचा मला पण फायदा होईल. चल ठीक आहे. चाल आता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न काय आहे? क्लर्क 2015चा प्रश्न आहे. काय म्हटलंय? एका पेटीतील संख्यांचे 15, 25 आणि 30, बरोबर. 15, 25 आणि 30 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 6 संत्री कमी पडतात. तर पेटीत कमीत कमी किती डझन संत्री आहेत? आता सर कमीत कमी शब्द आलाय, काय काढायचं आहे? तर सर लसावी. कोणाकोणाचा? तर सर 15चा, सर 25चा आणि सर 30चा. संपलं ना खेळात ना. आता काय करायचं? सर्वात मोठी संख्या सर 30 घेणार आणि त्याच्यापेक्षा लहान सर 25 घेणार. आता सांगा अशी कोणती संख्या आहे की दोघांना भाग जाईल? सर 5 सख 30, 5 5 सर 25. आता बस 6 आणि 5ला भाग जातो का? तर नाही. मग तिरकस गुणाकार करणं. 5 त्रिक तर सर 15 आणि हा 0 येते म्हणजे 150. कोणाचा? तर 30 आणि 25चा. आता सर 15च्या पाड्यात आहे का 150? तर हो सर. मग आपल्याला ह्या तिघांचा लसावी निघालाय सर 150. 150. पण किती संत्री कमी पडतात मित्रांनो? तर 6 संत्री कमी पडतात. तर बस तेच आहे.
मग 6 याच्यातून मित्रांनो वजा करा, मग 150 मधून 6 गेले तर उरले किती 144. मग आता अशी संख्या घ्या की 144चा वर्गमूळ किंवा 144 कोणाचा वर्ग आहे हे लक्षात घ्या. तर 144चा वर्गमूळ किती आहे तर सर 12 किंवा 12 144 ही 12ची वर्गसंख्या आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 12. तर अशा प्रकारे आपल्याला या गणिताला मित्रांनो सहजरित्या सॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे. चल पुढचा प्रश्न बघा. चल आता हा प्रश्न टॅक्स असिस्टंट ग्रुप सी 2015चा मित्रांनो प्रश्न आहे. बरोबर. चल आता काय आहे हा प्रश्न बघा. याच्यामध्ये दोन संख्यांचा लसावी किती आहे, लसावी आणि मसावी अनुक्रमे 450 आणि 15 आहे. जर एक संख्या 75 असेल तर दुसरी संख्या आपल्याला मित्रांनो विचारली आहे. बस काय करायचं आहे सर, लसावी मसावी दिलं आहे, एक संख्या दिली आहे आणि दुसरी संख्या विचारली आहे. तर आपण काय करणार मित्रांनो, याचा फॉर्म्युला लक्षात घ्या. लसावी बरोबर गुणिला मसावी भागीला सर पहिली संख्या गुणिला सर दुसरी संख्या. संपला विषय. एवढं आपल्याला करायचं आहे. बरोबर. हे एवढं जर मांडता आलं त्याच्यात फक्त संख्या मांडा. लसावी किती आहे सर, तर लसावी सर आहे 450 गुणिला मसावी किती आहे सर, तर मसावी आहे सर 15. बरोबर. पहिली संख्या किती आहे सर, तर पहिली संख्या आहे सर 75 आणि दुसरी संख्या सर आपल्याला विचारली आहे म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह किंवा एक्स माना. बरोबर. चल आता पुढे फक्त कटछाट करा मित्रांनो. बघा 15 एक 15, 15 पाची 75, 5 एक 5, 5 9 45 आणि हा 0 इथे म्हणजे तुमचं उत्तर काय आहे मित्रांनो 90. म्हणजे दुसरी संख्या कोणती आहे सर, तर दुसरी संख्या आहे मित्रांनो 90 आणि पहिली संख्या कोणती आहे तर 75 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 90. आणि अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे. चल पुढचं गणित बघूयात. आता हा पुढचा गणित बघा. दोन संख्यांचा मसावी लसावी अनुक्रमे 6 व 72 आहे. जर दोन संख्यांचे गुणोत्तर हे असेल 3 जसे 4 असेल तर दोन संख्यातील लहान संख्या कोणती आपल्याला विचारलंय. बस क्लिअर. प्रश्न कुठं आला आहे तर टॅक्स असिस्टंट ग्रुप सी 2016 आणि क्लर्क 2015 म्हणजे दोन ठिकाणी प्रश्न आलेला आहे. आता काय करायचं मित्रांनो, 6 आणि 72 लसावी मसावी दिलंय आणि याच्यात आपल्याला गुणोत्तर दिलंय, आपल्याला काहीच दिलं नाही. मग ज्यावेळेस मित्रांनो तुम्हाला हे गुणोत्तर देतील ना, बरोबर, ज्यावेळेस तुम्हाला गुणोत्तर देतील मग आपण काय करायचं फक्त आणि फक्त मसावीने याला गुणायचं. कोणती विचारली आपल्याला, तर सर आपल्याला लहान विचारली आहे. मग लहान सर 3 आहे की 4, तर लहान सर 3 आहे ना, मग हे सर 3 करा आणि गुणिला मसावीने गुणा याला. मसावी किती आहे सर, तर हे मसावी म्हणजे इथं पहिल्या नंबरला 6 असेल, मी सर 6ने गुणा साइन 3 तर सर 18 म्हणजे 18 काय आहे सर माझा 18 आहे सर ती लहान संख्या आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. आणि मित्रांनो ही कन्सेप्ट जर तुम्हाला समजली असेल तर आता मला सांगा सर्वात मोठी संख्या कोणती आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा. बरोबर. कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे. फक्त मित्रांनो मी तुम्हाला जे काही सांगतो आहे इथून 2 महिने फक्त माझ्यासोबत राहा. तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये 20 प्रश्न येतात आपल्या कंबाईनमध्ये, तर 20 पैकी तुम्हाला 15+ मार्क आरामात पडतील याची मी तुम्हाला तिथपर्यंत तयारी करून घेतो. ठीक आहे. चल आता हा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. हा प्रश्न आहे MPSC CSAT 2017चा प्रश्न आहे. आता काय प्रश्न आहे सर, आता हा प्रश्न काय आहे बघा. याच्यात काय विचारलं आपल्याला, 6 बेल अनुक्रमे दर 2, 4, 6, 8, 10 आणि 12 सेकंदांनी वाजतात. सुरुवातीला त्या सर्व बेल एकत्र वाजल्या होत्या. सुरुवातीला वाजल्या होत्या 30 मिनिटात त्या बेल किंवा त्या बेल्स किती वेळा एकत्र वाजतील असा प्रश्न आहे. बरोबर. म्हणजे काय काढायचं सर आपल्याला, सर 2, सर 4, 6, 8, 10 आणि सर हे 12 यांचं काढायचं मित्रांनो आपल्याला लसावी. तसाच प्रश्न आहे मागचा आपण जर घंट्याचं बघितलं होतं ना 12, 24, 32 आहे तसाच प्रश्न तो आहे. हा पण प्रश्न तसाच आहे. फक्त आपल्याला सर्वांचं काढायचं कितीचं असू दे मित्रांनो, आपण लसावी मसावीमध्ये शिकलेलो आहे ते. बरोबर. चल आता कशाचं काढायचं, तर पहिले 12चं काढायचं. सर्वात मोठी संख्या 12 आणि त्याच्यानंतर सर 10. बरोबर. आता बस यांना भाग द्या. आता यांना 2ने भाग जातो. बेसक 12 आणि बे पंच सर 10. आता भाग जातो का नाही, फक्त तिरकस गुणाकार करा. 12 पंच तर सर 60. आता ह्या दोघांचं सर झालं आहे
आता 8ने भाग जातो का 60ला? तर नाही. बरोबर, मग भाग द्या मित्रांनो फक्त. बरोबर, 4 एक 4 आणि 4 पंचे सर 20, 4 दुनी 8. आता 15 आणि 2ला जातो का? तर नाही सर. मग आता तीर करा, साईन दुनी. बरोबर सर, हे 12 हे 0, म्हणजे सर 8, 10 आणि 12 यांचं आलं 120. बरोबर, आता 120ला असा 6ने भाग जातो का? तर हो. 4च्या पाड्यात हो, 2ने तर हो. मग यांचा आता काढायची गरज नाही. बरोबर, म्हणजे तिघांचा आपण गुणाकार केला आहे, आपलं उत्तर आलं आहे. बरोबर, 120. आता सर 120 काय आहे? तर 120 सर हे सेकंद आहेत ना. बरोबर, हे आहेत सेकंद. आणि आपल्याला काय पाहिजे? तर आपल्याला 30 मिनिटात किती वाजतील? मग हे सेकंदाचं मित्रांनो, याला आता 60ने भागा, म्हणजे मिनिटात कन्वर्ट का, म्हणजे एका मिनिटामध्ये 7 सेकंद असतात ना. मग हे म्हणजे किती आले आपलं उत्तर? तर उत्तर आलं मित्रांनो आपल्याला 2 मिनिटे. बरोबर, 60ने भागाला 2 मिनिटात कन्वर्ट झाले. पण विचारलं 30 मिनिटात किती वाजतील? सर हे 30 मिनिटे आणि याला सर 2ने भागा, म्हणजे किती होतील सर? तर होतील सर 15. पण 15 मित्रांनो उत्तर नाही बरं का आपलं. आणि ऑप्शनमध्ये 15 दिलेलं आहे, 15 नाही. सुरुवातीला एक वेळेस वाजलं होतं ना, एक वेळेस सुरुवातीला वाजलं होतं, म्हणजे सर हे 15 आहे. आणि ह्या 15मध्ये मी 1 प्लस करणार, म्हणजे माझं उत्तर असेल 16. सुरुवातीला एक पहिल्यास वाजलं होतं ना, म्हणून आपण त्याच्यामध्ये 1 प्लस केला आहे. 15 30 मिनिटामध्ये वाचले आणि सुरुवातीला 1 वाजलं आहे. बरोबर, ते झाले 16, म्हणजे माझं उत्तर असेल मित्रांनो 16. ऑप्शन क्रमांक 4. नाहीतर आपण इथपर्यंत काढतो, उत्तर 15 आलं आहे आणि ऑप्शनमध्ये 15 पण पेपर सेटर देतोय, आयोग देतोय. आयोगामध्ये हीच खासियत आहे. आणि प्रश्न आला आहे MPSC CSAT 2017चा प्रश्न आहे. ठीक आहे, अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सहजरित्या सॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे, चल पुढच्या गणित बघूया. आता मित्रांनो फक्त मी जे शिकवतो आहे ना, मी हे करायला खूप मेहनत लागते मित्रांनो. हे पूर्ण मेहनतीने मी बनवतो आहे. फक्त तुमचा सपोर्ट जर मला भेटला ना, तर मी खूप काही बनवू शकतो, खूप काही याच्यामध्ये करू शकतो. फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे. ठीक आहे, चल प्रश्न काय आहे? चल आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा मित्रांनो काय आहे. आता हा प्रश्न बघा मित्रांनो काय? 102 सेंटीमीटर, 136 सेंटीमीटर, 153 सेंटीमीटर, 289 सेंटीमीटर लांबी असलेले 4 रॉड्स आहेत. बरोबर, सगळ्या रॉड समान, हे समान आहे बरं का, लागून शब्द आहे हा, समान. बरोबर, समान लांबीचे, कमाल लांबीचे म्हणजे जास्तीत जास्त लांबीचे जास्तीत जास्त तुकडे केल्यास एकूण किती तुकडे होतील असा प्रश्न आहे. आणि प्रश्न आला CSAT 2018मध्येच. बरोबर, तर आपण काय करणार मित्रांनो, जास्तीत जास्त शब्द आला म्हणजे आपण काय करणार सर? तर मसावी काढणार आहे सर. मग काय करायचं? 289 सर्वात मोठी संख्या काय? 289. त्याच्यानंतर लहान संख्या कोणती आहे? जवळचीच 153. बरोबर, मग हे सर 153 यांची काय करणार? वजाबाकी. 9मधून 3 गेले तर सर 6, 8मधून 5 गेले तर सर 3, 2मधून 1 गेलाय तर सर 1. संपलं. म्हणजे आपलं उत्तर काय असेल मित्रांनो? 136. पण 136 तर सर नाही. मग आता 136ला सर 38ने भाग जातो का? किंवा 38च्या पाड्यात आहे का? तर सर नाही. 41च्या तर नाही, 45च्या तर नाही. आता 4च्या पाड्यात आहे का सर? तर हो. 4 त्रिक 12. बरोबर, 1 उरलं म्हणजे 4 16. म्हणजे आपलं उत्तर काय असेल मित्रांनो? मग हे असेल 40. एक तर 136 असेल किंवा 136ला भाग जाणारी संख्या असेल, म्हणजे ती आहे मग मित्रांनो 40 आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सहजरित्या सॉल्व्ह करायचं होतं. चल आता पुढचा गणित घ्या. आता हा पुढचा गणित बघा मित्रांनो काय आहे. आता या गणितामध्ये आपल्याला काय म्हटलं? टॅक्स असिस्टंट मुख्य 2018चा प्रश्न आहे. आता हे 18चे प्रश्न चालू झालेले आहेत. ठीक आहे, एक संख्या 4ने वाढविल्यास तो 4, 12, 34 आणि 51 या संख्यांचा लसावी आहे. तर ती संख्या कोणती आपल्याला विचारलं. आता कोणाचा लसावी आहे? याने. कशाचा? 4ने वाढवल्यावरतीचा. बरोबर, तर आपण काय करणार मित्रांनो? हे 4 आहे, सर 12 आहे, सर 34 आणि हे सर 51 यांचा काय काढणार? तर यांचा काढणार आपण लसावी. बरोबर, त्यांनी म्हटलंय ना लसावी एवढा आहे. तर बस सर हे सर 51 आहे सर्वात मोठी संख्या, त्याच्यानंतर सर हे 34 आहे. बस दोघांना भाग द्या सर. अशी कोणती संख्या की दोघांना भाग जाईल? मग 17 त्रिक. बरोबर, 51, 17 दुनी सर 30. आता फक्त मित्रांनो तिरकस गुणाकार करा, आता भाग जात नाही ना. मग 51 दुनी सर 102. बरोबर, आता सर 102ला 12ने भाग जातो का? तर नाही. मग भागीला 12 करा. बस आता मित्रांनो फक्त भाग द्या. बरोबर,
आता 2ने भाग, 2 पंच आणि 2 एक, इथं 2 सक. आता अजून जातो का, तर हो सर 3ने जातो ना, 3 एक आणि 3 7 21 आणि 3 दुनी 6. म्हणजे याचं काही घेणं देणं नाही. आता हा कॅन्सल करून टाका. आता तिरकस असा करा, हे 102 आणि 2 म्हणजे 2 दुनी सर 20 आणि हे 4 संपलंय. म्हणजे आपलं काय आलंय 204. आता 204 आहे, तर ती संख्या आहे सर 204, पण कधीची, त्यांनी म्हटलं 4ने वाढवल्यावरती. तर आपण याच्यामधून काय करणार मित्रांनो, हे 4 वजा करणार. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, तर आपलं उत्तर असेल ती संख्या आहे सर 200. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं. परत एकदा मित्रांनो रिक्वेस्ट करतो तुम्हाला की मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. जर तुम्हाला मी शिकवतो आहे ते तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही सुझाव असेल तसं कमेंट करा. ठीक आहे, बस आपण इथेच थांबूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला.